समोर आहे, पण सलाईन माझ्याच हाताला होते, माझ्या कुठल्याही ना माझ्या मुलांना होते ना माझ्या बायकोला होते, कोणालाच नव्हते. हे ज्याचे त्यालाच न्यावं लागतं. हे ज्या क्षणी कळतं त्या क्षणी तुम्ही आतमध्ये जाता. जोपर्यंत आतमध्ये जात नाही तोपर्यंत रुजून बाहेर येत नाही, एवढं मला नक्की माहिती आहे. नाव बॉल इज इन युअर कोर्ट नीलांबरी मॅम. मी आता शाणा विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करतो. मॅडमच्या सगळ्या सदस्यांना नमस्कार. एकच सॉरी 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 सूचना सुरुवातीची सांगायची राहिली. जे कोणी आता जॉईन झालेले आहेत त्यांनी ऑडिओ फक्त म्यूट ठेवा. काहींना जर व्हिडिओ जर ऑन ठेवायचा असेल तर विनंती एकच आहे की घरगुती वातावरण इथं फील येऊ देऊ नका. तुमचं काहीतरी चहा करणं चालू आहे, कपशा विसळणं चालू आहे आणि इकडे बघणं चालू आहे, हे टाळा. ऑफिशियली कॉन्सन्ट्रेशननी जर ऐकणार असाल एका जागी बसून तर तुमचे व्हिडिओ ऑन ठेवा. अदरवाईज दोन्ही ऑफ ठेवलं तरी चालेल. बाकी तशी परमिशन माइंड जिम कडनं मी मिळवलेली आहे. व्हिडिओ चालू असतील तरी चालतील, तो मात्र म्यूट ठेवा. शेवटी आपल्याला वेळ मिळाला तर ऑडिओ ऑन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. नाव कॅरी ऑन मॅम. माइंड जिमच्या सगळ्या सदस्यांना नमस्कार. अनुराधानी डीडीची आणि म्हणजे खूप जोरदार ओळख करून दिली आणि मूल्य व्यवस्था म्हणजे कौटुंबिक मूल्य व्यवस्था असा आजचा विषय आहे. तर त्याच्यात आधी वैयक्तिक मूल्य जोपासणं येतं आणि मला असं वाटतं की डीडी मधला सर्वात मोठा जो मूल्य जोपासण्याचा गुण आहे तो इतक्या वेळ आपल्या लक्षात आला असेल की ते अत्यंत विनयशील आहे आणि ते मूल्य कसं जोपासायचं हे त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावरून आपल्या सगळ्यांना ऑलरेडी कळलं असेल. मी तो प्रश्न आता विचारायची गरज नाही, त्यांनी प्रात्यक्षिक ऑलरेडी दाखवलेला आहे. कौटुंबिक मूल्य व्यवस्था म्हणल्यावर मला सुरुवातीला 2 चित्रपटांची, आपल्याला ते दोन्ही चित्रपट सगळ्यांना माहिती आहेत म्हणून उदाहरणं द्यायची. दिवाळ हा आपल्या सगळ्यांचा लाडका पिक्चर असतो, अमिताभ आणि शशी कपूरचा. आपल्याला असतं की निरूपा राय देवळात जाते, शशी कपूर तिच्या बरोबर जातो, अमिताभ पायऱ्यांवर बसलेला असतो आणि दररोज ती आई जेव्हा प्रसाद घेऊन येते तेव्हा देवावर श्रद्धा नाही म्हणून तो प्रसाद खायचा की नाही हा अमिताभला प्रश्न. मग शशी कपूर तो प्रश्न इतक्या पटकन सोडवतो. तो म्हणतो की ती प्रसाद म्हणून देतीये, तू एक मिठाई म्हणून खा आणि जा. म्हणजे तुम्हाला कोणाचं मन न मोडता आपलं एखादं मूल्य जोपासणं म्हणजे काय, त्याचा खरं म्हणजे आदर्श वस्तुपाठ आहे. दुसरा चित्रपट मूल्य व्यवस्था, कौटुंबिक मूल्य व्यवस्थेचा एक वेगळा म्हणजे इथे त्यांनी अमिताभने स्वतःला कॉम्प्रोमाइज मिठाई म्हणून केलं आणि ते करणं मला योग्य वाटतं. पण मी शिवाजीराजे भोसले बोलतोय असा एक सचिन खेडेकर यांनी काम केलेला चित्रपट होता आणि त्याच्यात मुलाच्या ऍडमिशन साठी डोनेशन देणार नाही अशा पद्धतीचा तो स्टँड घेतो. आता हे जे मूल्य आहे ते त्याचं त्या पद्धतीने जोपासणं बरोबर आहे, तो कॉम्प्रोमाइज करत नाही. आजचा आपला सगळा संवाद आहे तो या अशा मूल्यांच्या धर्तीवर आपण डीडी ही मूल्य कशी जोपासतात किंवा आपण कशी जोपासावी त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेण्यासाठी इथे जमलो आहोत. पहिला अर्थातच माझा म्हणजे आपल्या सगळ्यांचा कुटुंब हा फोकस असतो आणि कुटुंबात नेहमी बऱ्याच कुटुंबात 3 पिढ्या असतात, एक मागची पिढी, एक आपली पिढी आणि आपल्या मुलांची पिढी असं आपण म्हणूया. तर आता करोना काळही नुकताच संपलाय आणि मला डीडीला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की जेंडर इक्वॅलिटी, समानता घरात साधायची असेल तर प्रत्येकाने घरातली सगळी कामं करायला लागतात. तर कोणी कुठली कामं कशी करायची याच्याबद्दल तुमच्या घरात काय सिनारिओ आहे आणि तो काय असायला हवा, हा माझा पहिला प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर फार सोपं आहे, कारण सोपं काम आहे की मी आज काही लेक्चर व्याख्यान जसे माझे बाहेर चालू असतात तसं काहीही देणार नाही. आज फक्त किस्से किंवा घटना रिअल मधल्या माझ्या आयुष्यातल्या तीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं असतील, त्याच्यातनं लोकांनी अर्थ शोधावा. तर तुम्ही जे म्हणालात की कौटुंबिक मधलं जनरेशन आणि तुम्ही आणि तुमचं बाहेरचं जग हे कसं मॅच करतात, त्याच्यात परत 2 प्रश्न वेगळे आहेत. घरातली कामं कोणी काय करायची ही वाटून घेतलं जातं का, हा उपप्रश्न झाला. तर हे शेवटी मी नेहमी ज्याच्या त्याच्यावर सोडत असतो. कायद्याने 18 वर्षाचं झाल्यावर
फारसं कोणाला काही सांगण्यात पॉइंट नसतो. ज्याचे त्याला वाटलं त्यांनी तो पसारा उचलावा, नसेल वाटत तर त्या आनंदात राहावं. काही वेळेला एक हेड ऑफ द फॅमिली म्हणून जरी मला एखादी गोष्ट अडचणीची किंवा नकोशी वाटत असेल तर मी स्वतःला सांगावं, एक लिमिट पर्यंत सांगावं असं मी मानतो, एकदा दोनदा तीनदा, की बाबांनो, वेळच्या वेळेला वस्तू अंधारात सुद्धा सापडणं याचं नाव शिस्त. नाही कळत असेल तर त्याचे तोटे काय आहेत हे सांगून सुद्धा जर होत नसेल समजा, आपण शांतपणे तो नाद सोडून द्यावा आणि आपल्याला समजून सांगावं की आपलं घर म्हणजे केळकर म्युझियम नाहीये, जागच्या जागी सगळं असणं. पसारा असू शकतो, कोणाकडे कमी कोणाकडे जास्ती. कसं आहे, कुणीतरी आवरायला असेल तर पसारा करायला पण मजा असते. कुणीच आवरत नसेल तर मात्र सावरावं लागतं सगळं मिळून, असं मला वाटतं घरच्या बाबतीत. आता बाहेरच्या उपक्रमाच्या बद्दल जर तुम्ही जे म्हणालात तर त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो. दर दिवाळीला दिवाळी हा एक फॅमिली फॅक्टर आहे. सगळ्यांनी मिळून, घरच्यांनी मिळून दिवाळी साजरी करायची असते. आमच्याकडे तर गेली 35 वर्ष जॉईंट फॅमिली, आम्ही एकत्र एका ठिकाणी येतो अहमदनगरला आणि तिथे दिवाळी साजरी करतो. सगळेजण सगळी कामं टाकून, सगळी म्हणजे नवीन घर घेतलेलं असताना सुद्धा त्या वर्षी सुद्धा मी माझं घर बंद ठेवून गावी गेलेलो दिवाळी साजरीला. हा नियम कधी आजपर्यंत मोडला नाही. पण त्याच वेळेला मी दरवर्षी दिवाळीमध्ये मी जे काही मुलांसाठी काही कामं करतो, थोडीफार वंचित मुलं म्हणतात त्याला, किंवा पारध्यांची मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, त्यांच्या बरोबर तरी दिवाळीचा सगळ्यात महत्वाचा दिवस साजरा करावा असं मला नेहमी वाटतं. मग विभागणी काय केली मी, पहिला दिवस माझ्या माहेरी, म्हणजे आम्ही जिथे देशपांडे फॅमिली एकत्र येतो तिथे आम्ही असतो. मधले दिवाळीचे 2 दिवस मी पारध्यांच्या ठिकाणी, गरिबांच्या त्या मुलांच्या झोपडपट्टीत कुठं असतात आश्रमात, तिथं जातो. आणि चौथा दिवस सासरी, म्हणजे माझे माहेरचं खुश, माझे सासरचेही खुश आणि मला माझं काम करायला रस्ता मोकळा. आता इथं प्रश्न असा येतो की मला अशी इच्छा असते की मी जेव्हा पारध्यांच्या मुलांमध्ये जातोय दिवाळी करायला, त्याच्यावर लोकसत्तामध्ये पण फार मोठं एक छान आर्टिकल लिहिलं होतं की वंचितांच्या दिवाळी सोबत डीडी अशा नावाचं ते एक आर्टिकल होतं. तर मला ते आनंद वाटतो की कुणाला जगणंच माहिती नसणाऱ्या लोकांना दिवाळी तर फार लांबची गोष्ट असते, त्यांच्यापर्यंत आपण जाऊन आनंद वाढवावा हे नेहमी मी फिक्स असतो. जर समजा त्या माझ्या उद्देशामध्ये फॅमिली जॉईन झाली तर सोने पे सुहागा, समजा नसेल जॉईन होत तर मी फोर्स करू नये या मतात मी असतो. त्यांना त्यांच्या फॅमिली आलेले नातेवाईक त्याच्यामध्ये गप्पा टप्पा एन्जॉय ह्याच्यात त्यांना आनंद आहे. आनंद कोणाचा कशात हा ज्याचा त्याचा व्याख्या असते. कोणाला कशात आनंद आहे, कोणाला कशात. मला त्याच्यात आनंद हे मला कळलेलं आहे. तसंच निलांबरी मॅडमला तो आनंद होईलच अशी मी कशी खात्री, फक्त एकदा सांगू शकतो की तुम्ही माझ्याबरोबर एकदा चला, आनंद घ्या, मग पुढच्या वर्षी नाही वाटलं तर नका येऊ. पुढच्या वर्षी त्या नाही आल्या तर मी मिसअंडरस्टँडिंग करून घेत नाही. इट्स ओके, प्रत्येकाची लाईफ आहे. पण मी माझं जे काही ठरवलेलं आहे त्याच्यापासून 1 मिलीमीटर पण मागे सरकत नाही. मी ठरवलंय ना, एक दिवस तुमचा, एक दिवस तुमच्या माहेरचा, मग 2 दिवस मी माझ्या आवडीची, असं विभागणी करतो. त्याच्यामुळं क्लॅशेस म्हणण्यासारखं कधी होत नाही. नेक्स्ट. पुढचा प्रश्न याला थोडासा धरूनच आहे, तो म्हणजे छंद जोपासायला पाहिजेत प्रत्येकाने, नवरा बायकोंच्या मध्येही असं म्हटलं जातं. पण नवऱ्याला छंद जोपासायला वेळ मिळतो आणि बायकांचे छंद जोपासायचे असतील तर मात्र तिने सगळ्यांचं सगळं करून मगच उरला वेळ तर ते करावं असं म्हणलं जातं. तर ह्याच्यात बॅलन्स कसा साधावा, कारण बायकांना स्वतःची जी काही आवड निवड, कला, गायन काहीही असेल ते बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज करायला लागतं असं दिसतं. तर हे चित्र कसं बदलता येईल किंवा तुम्ही त्यासाठी काय काही केलंय का विशेष, कारण तुमची थोडं बायको थोडं चित्रकार आहे हे मला माहिती आहे. नाही, थोडा मी असहमत आहे. हा, माझी मिसेस चित्रकार आहे, पण माझे मिसेस चित्रकार असण्याबरोबर तिचे बाकीचे पण अनेक छंद आहेत. ती पुस्तकं प्रकाशित करते, ती रांगोळीचे डेमॉन्स्ट्रेशन करते, मेहंदी, जे आनंद वाटेल ते ते छंदामध्ये ती मन गुंतवते. काहीच नाही तर 4 मैत्रिणी गोळा करून गप्पा मारते, त्याच्यात पण तिला आनंद आहे. जे मला कदाचित वेस्ट ऑफ टाइम वाटत असेल पण तिला तो आनंद आहे. पण जे मला, हा, त्या प्रश्नामध्येच मी थोडासा असहमत आहे की महिलांना वेळ मिळत नाही असं जे म्हणतात त्याला माझा विरोध आहे. वेळ नक्की असतो, वक्त होता है, निकालना पडता है. माझ्या आईचं उदाहरण सांगतो. माझी आई तर सासुरवास सोसणारी आई,
तिला भरतकामाची प्रचंड आवड होती. पण 5 वाजल्यानंतर दिवस सुरू व्हायचा जुन्या काळातला पहाटे, तर तिला वेळ काम करायला. तर ती त्याच्यासाठी रोज 2 तास आधी उठायला लागली, 3 वाजता पहाटे. सगळं त्या काळात तर मुसळ दळण होतं. जात्यावर माझ्या आईने दळलेलं मी बघितलेलं आहे, रोजचं दळण. तरी पण तिने वेळ काढला आणि पहाटे 2 तास भरतकाम करायला लागली. आणि सासरच्यांना आवडत नाही ते काम, म्हणून 5 वाजता ते कडी कुलपात बंद करून माळ्यावर ठेवून द्यायचे आणि परत तिच्या रोजच्या कामाला लागायची. सांगण्याचा मतितार्थ असा की तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्हाला वेळ काढता येतो. कुणी जर म्हणत असेल वेळ मला जमत नाहीये इच्छा असून, त्यांनी कधीतरी मला थेट भेटावं. मी त्यांचं टाइम मॅनेजमेंट करून देतो 24 तासाचं. आणि प्रत्येकाच्या हातात घड्याळ जे आहे त्याला 24च तास आहे. पण मला 48 तास कसे मिळतात? मला 48 तासाचं वर्किंग 24 तासात कसं जमतं? मी तरी हेल्दी आहे, मी व्यवस्थित झोपतो, व्यवस्थित सगळं करतो, वेळ मिळतो. आपण कुठं काय करतो माहिती का? आपण काय प्रत्येक गोष्टीला लिमिट ठरवत नाही. समजा नोकरी करत असू, समजा महिला काही नोकरी करताय 10 ते 6, मग आल्यावर थकून गेलेला असतो, मग रेडी चहा मिळत नाही, आम्हाला चहा करून घ्यावा लागतो वगैरे वगैरे. हे टिपिकल तक्रारी आहेत. त्याच्या पुढे जाऊन म्हणतो काही जर तुमच्याकडनं मायनस झालंय तर काही प्लस पण आलेला असतो. जसं निसर्ग दिव्यांग एखादी व्यक्ती तयार करते, समजा अंध व्यक्ती तयार करते, तर त्याची श्रवण शक्ती तुमच्या माझ्यापेक्षा स्ट्रॉंग असते बाय डिफॉल्ट. हे वस्तुस्थिती आहे ही. तसं तुम्हाला जर काहीतरी तुम्हाला असं काय म्हणून कॉम्प्रोमाइज करावं लागतंय, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काहीतरी मिळालेलं पण आहे, हे तुम्ही विसरता आहात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला दिलेल्या पैशाचा पैचा हिशोब तुम्हाला कधी फारसा मागितला जात नाही 90% घरी. मी काउन्सिलिंगच्या क्षेत्रात असल्याने माहिती आहे. तर त्याच्यामध्ये अनेक महिला चांगल्याच घरासाठीच का होईना बोफोर्स अकाउंट काढतातच, पैसे तिथे साठवतातच भवितव्यासाठी. हे जर तुम्ही करू शकता तर वेळही वाचवू शकता. थोडस प्री प्लॅन करता आलं. उदाहरणार्थ आजकाल आर्थिकदृष्ट्या थोडीशी चणचण चालू आहे, ओके. पण पहिल्या दिवशी रात्री जर तुम्ही वांगी, कांदे, बटाटे सोलून शिजवून ठेवले अर्धे, दुसऱ्या दिवशी भाजीला वेळ कमी मिळणार आहे, कमी लागणार आहे, तुमचा वेळ कंझ्युम होणार आहे. संध्याकाळी टीव्ही बघता बघता काय जे तुमच्या सो कॉल्ड, आता त्याला नाव नाही घेत, त्या सिरियल बघता बघता, बघू नये पण बघताय, बघता बघता तुम्ही उद्याची भाजी चिरून ठेवा ना. कामात काम करा ना. मी नेहमी सांगतो सगळ्यात जेंट्सला पण, कामात काम करायला शिका. एक कामाला जोडून दुसरं काम लावून घेतलं की काम सोपं होतं. आता सुद्धा तुम्हाला गंमत सांगतो, तुमच्या बरोबर माझं चालू आहे बोलणं, त्याच वेळेला माझं दुसरीकडे नोटिंग चालू आहे. डिस्टर्ब काही कळलं तुम्हाला आता मी सांगितल्यावर कळलं, जे माझं दुसऱ्या मीटिंगचं नोटिंग आहे. मी इथं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे, पण आपला मेंदू मल्टीटास्किंग आहे, आपण त्याचा वापर करत नाही. कॉम्प्युटरच मल्टीटास्किंग आहे असं नाही, कॉम्प्युटरला जन्माला घालणारा मेंदू त्याच्यापेक्षा जास्ती मल्टीटास्किंग आहे. त्याचा वापर करा, तुम्हाला वेळ नक्की मिळेल. आणि एकदा ती चटक लागली ना, छंद एखादा मिळाला जोपासायला, मग ती जगण्यातली मजा हळूहळू वाढायला लागते. आणि दोन्ही पार्टनर्सना माझं सांगणं आहे, स्पेस द्यायला शिका दोघांनी एकमेकाला. फ्रीडम ज्याला आजकाल म्हणतात, किंवा स्पेस. अरे तिची ती असू शकते ना, तिचं लाईफ काहीतरी. बायको आहे तुझी म्हणजे काय तिने सतत मंगळसूत्र घातलंच पाहिजे का? टिकली लावलीच पाहिजे का? घरात वडीलधारे आले तर गाऊनच्या ऐवजी साडीच नेसली पाहिजे का? तिला तिची स्पेस आहे ना, ती लज्जारक्षण आहे ना. मी थोडस ओपन बोलतो, सगळे मॅच्युअर्ड आहेत म्हणून. ॲज गुड ॲज तसंच नवऱ्याने सुद्धा, समजा त्याच्या बायकोच्या माहेरचे लोक आले तर जरा नीट राहायला घरामध्ये, गबाळा न राहता, ते इम्प्रेशन चांगलं पडणार आहे ना. त्यात काय, माझ्या सासरचेच लोक माहिती त्यांना मी काय, ह्याच्यापेक्षा प्रेझेंट छान राहतात की तुमची मन छान राहायला लागतात. आणि मग तुम्हाला दोघंही एकमेकांना वेळ देणं सुरू होतं. समजा तुम्हाला फिरायला जायला आवडतंय, बायकोला नाही, वेळच मिळत नाही, तर तिला म्हणायचं आल्यावर मी चहा करतो, पण तू आता माझ्याबरोबर चल, फिरायला चल, मॉर्निंग वॉक. सहवास जोपर्यंत वाढेल तोपर्यंत विश्वास टिकून राहील. सहवास ज्या क्षणी थांबतो त्या क्षणी विश्वासाला पहिला सुरुंग लागायला लागतो. एवढंच मला सांगायचं. नेक्स्ट. खरखर येईल थोडस 2-4 दिवसाच्या औषध अँटीबायोटिक मुळे, माफ करा. डीडीने या निमित्ताने त्यांना भेटायची ऑफर दिली आहे, ती
जरूर स्वीकारा, एका जिंदादिल माणसाला भेटल्याचा आनंद मिळेल. मी कुटुंबाकडून आता समाजाकडे येतेय आणि कुटुंबातही ते वागायलाच लागतं. मला खूप महत्वाचा गुण नेहमीच डीडीचा लक्षात आलाय, तो म्हणजे सगळी कामं ते जे काही करत असतात दिवसभरात, घरातली बाहेरची, तेव्हा आपलं म्हणणं समोरच्याला पटो किंवा न पटो, पण त्यांना त्यांचं म्हणणं जर बरोबर वाटत असेल तर ते सांगताना समोरच्याला दुखावत नाही आणि ऑर्डर देऊनही कामं करून घेता येतात आणि शांतपणे समजावून सांगूनही कामं करून घेता येतात दुसऱ्याला न दुखावता. तर हे तुम्ही कसं साधता, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा. त्याचं परत उदाहरण सांगतो. आम्ही कोकण भागासाठी आमचा डीडी क्लब जो कोकणचं काम करतो, त्याच्यात सायकल रिसायकल नावाचा आम्ही एक योजना राबवली मध्यंतरी, की प्रत्येक बिल्डिंग मध्ये तुम्ही बघितलं असेल पार्किंग मध्ये 3-4 सायकली पडून असतात. आमचे मित्रपरिवार, कार्यकर्ते म्हणणार नाही मी, मित्रपरिवार आमचे प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन आम्ही एक वर्षभर त्यांच्या सायकली मागवून घेतल्या, की तुम्ही आम्हाला डोनेट करा, काही त्याचे भंगारमध्ये टाकणार, 100 रुपये येणार, त्याच्याऐवजी आम्हाला द्या. श्रीराम सायकल मार्ट म्हणून माझ्या समोरच आहे माझ्या ऑफिसच्या, त्याला मी म्हटलं की मी असं असं काम करतोय की मी ज्यांना पायी 4 किलोमीटर जावं लागतंय मुला मुलींना चालून कोकणामध्ये, त्यांना मी या सायकली देतोय, तर तू कमीत कमी किमतीत हे आम्हाला चालू करून दे सायकली. त्यांनी फक्त मटेरियल कॉस्टवर चालू करून दिल्या. आता हे सगळं वितरणाचं काम सुरू झालं ज्या क्षणी, तेव्हा हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यात. त्यावेळेला ज्या भागातनं ज्यांनी जास्ती सायकली गोळा केल्या त्याच्या नावाने आम्ही तो कार्यक्रम तिथं राबवला. निलेश लांडगे म्हणून एक आमचा मित्र आहे कोकणातला, रत्नागिरीचा, तर त्यांनी सगळ्यात जास्ती सायकली तिथल्या भागातनं 47 सायकली गोळा केल्या होत्या. तर मी सांगितलं की डीडी क्लबचे असं बॅनर असाच लिहा, डीडी क्लबचे निलेश लांडगे यांच्या पुढाकाराने सायकल वाटप. आता हे तुम्हाला वाटेल एका वाक्याने काय फरक पडतो, तर हे 1 रुपया न घेता जर डीडीचं काम करत असतील तर त्यांच्या घरच्यांनी पण त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. नाही तर घरचे लोक म्हणतील लष्कराच्या भाकरी भाजायला सांगितल्यात कोणी, तुम्हाला नाव आहे नाही काय नाही, नाव त्या डीडीचं होतंय आणि मेहनत तुमची होतीये. मी तर पुण्यातनं बसल्या जागी नुसतं फोनाफोनी करतोय. म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण करा, सत्ता म्हणण्यापेक्षा कामाचं विकेंद्रीकरण करा आणि प्रत्येकाला मोठं करा, तुम्ही आपोआप मोठे होत जाता. प्रत्येक काम मी करेल असं होणार नाही, आणि तुमच्या हाताखालच्यानी जर काम करता करता तुमच्यापेक्षा मोठा झाला तर त्याच्यासारखं समाधान काही नसतं, हे मला 100% माहिती आहे. त्याच्यामुळे मला तो कधी प्रश्न नाही आला. काम सांगणं हा भागच नसतो आमच्याकडे. मी जेवढ्या काही संस्थांबरोबर काम करतोय मी फक्त सुचवत असतो की बाबा 3 मला आयडिया सुचल्यात, त्यातली तुम्हाला कुठली अफोर्डेबल आहे ती बघा, मग त्यातली ती उचलली जाते. तिथं मी माझा व्हेटो कधीच वापरण्याची आतापर्यंत वेळ नाही आली. सुदैवाने माझ्या सगळ्याच योजना बिनखर्चिक असतात किंवा मायनर खर्चिक असतात. त्यामुळे जो कोणी माहित नाही का लोक प्रेम करतात. दुसरं ते कपड्याचं उदाहरण सांगतो, त्याच्यावरून अंदाज येईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात आहे. आदिवासी किंवा जिथं आजही एसटी बस सुद्धा जात नाही पावसाळ्यात, अशा आदिवासी ठिकाणी आपण कपडे वाटप करतो दिवाळी किंवा सणाला. ते शहरातल्या लोकांकडनं मागवून घेतो, त्यांच्याकडनं नवीन नाही तर तुमच्या कपाटातली तुमच्या वापरातली कपडे द्या आम्हाला असं सांगतो. त्याचं कारण असं होतं की माणूस स्वतः घालणार असतो तेव्हा स्वतःच्या आवडीचे कपडे घेत असतो. मी जर डोनेशन मागायला गेलो तर तो मला 500 रुपये देईल, म्हणेल याच्यातली एक साडी तुझी तू घे. पण मी जर एखाद्या मॅडमला म्हणलं की तुमच्या वॉर्डरोब मधली द्या, तर ती पैशापेक्षा ती छान क्वालिटीची असते. असे आम्ही कपडे जेव्हा गोळा करतो आणि मग ते ड्रायक्लीनला पाठवतो, तर ते पुण्यामधला सुपर फाईन ड्रायक्लीनर सगळ्यांना माहिती असेल, तो माझा फेसबुक फ्रेंड मालक, त्याचा मुलगा, तो 1 रुपयाही न घेता आतापर्यंत त्यांनी किती शेकडो कपडे त्याने ड्रायक्लीन करून दिलेत, गणती नाही. का पैसे घेत नाहीत माहित नाही. ते कपडे तयार झालेले गठ्ठे माझ्या ऑफिसला येऊन पडल्यावर ते जिथं पोहोचवायचे असतात तिथं नावासकट सांगतोय मी आज, पुण्यातलाच मुळे ट्रॅव्हल्स म्हणून आहे, त्याचा टेम्पो आज तागायत त्यांनी मला पैसे नाही घेतलेले, डिझेलचे सुद्धा, त्याच्यातनं तो डिलिव्हर करतो. आता ह्याच्यात मी कुणाला सांगण्याचं प्रश्न, मी फक्त अडचण सांगतो की असं असं आहे. तर ड्रायक्लीन वाल्याचं काय म्हणणं आहे, 60 रुपये तुमचं साडी प्रेस रेट आहे, मी तेवढे देऊ शकणार नाही, मी 40-50 देईल. तर ते कशासाठी काय विचारून घेतात हेतू, आणि त्याच्यानंतर 0 बजेटमध्ये काम करतात. त्यामुळे मला अशी कधी सांगावची वेळ नाही आली. नेक्स्ट. या
ह्याला पुढचाच प्रश्न अनुसरून आहे तो म्हणजे समाजात आपण खूप फ्रँकली, जसं डीडी खूप फ्रँकली बोलतात तसं मी म्हणते की चांगलं काहीतरी एखादी व्यक्ती करायला लागली तर त्याचे पाय ओढणं ही प्रवृत्ती अनफॉर्च्युनेटली समाजात जास्त दिसते. पण डीडीच्या बाबतीत मी अनेकदा बघितलंय की चांगलं काहीतरी काम कुठल्याही क्षेत्रात करणाऱ्यांच्या मागे ते कायम खंबीरपणे उभे राहतात आणि ते आता सांगतात तेवढ्या केसेस आपल्या समोर येत आहेत, पण खूप आपल्याला अपरिचित अशा खूप गोष्टी त्यांच्याकडे अशा माणसांच्या बाबतीतल्या आहेत. तर हे मला खूप महत्वाचं मूल्य वाटतं की घरच्यांच्याही पाठीमागे आणि समाजात चांगलं करू पाहणाऱ्यांच्या मागे, कारण त्यांना थोडासा सपोर्ट प्रत्येकाला गरजेचा असतो. तर हे मूल्य तुमच्यात विशेष करून तुम्ही जोपासलं, तुमच्यात होतं आणि लोकांनी हे जोपासण्यासाठी काय करावं असा एकत्रित प्रश्न आहे. त्याच्यासाठी स्वतःचा स्व विसरावा लागतो काही वेळेला. आमच्या डीडी क्लबच्या लेटरहेडवरची टॅगलाईनच आहे, जिथं कमी तिथं आम्ही, जिथं कमी तिथं आम्ही, अशीच टॅगलाईन आहे. ह्याचा अर्थ की आमची संस्था तुमच्याबरोबर जॉईंट व्हेंचर असं नाही. तुम्हाला काय पाहिजे? मोठ्या संस्था आहेत अनेक. फॉर एक्झाम्पल श्रीगोंद्याची बाबा आमटे आश्रमशाळा आहे. तर त्यांच्या बॅनर खाली अनेक कामं आमची चालू असतात. तिथं कुठे डीडी क्लब हे नाव दिसणार पण नाही किंवा माझं व्यक्तिगत नाव पण दिसणार नाही. पण हरकत नाही ना, काम होण्याशी मतलब आहे हे ज्या क्षणी कळतं त्यात फक्त तिथं माझ्या नेटवर्कचा उपयोग होणार आहे असं जर मला कळलं तर मी तिथं तिथं गेलेलो आहे. दुसरं खेळेमुक्त झाड अभियान म्हणून एक पुण्यामध्ये माधव पाटील चालवतात, नेल फ्री ट्री या नावाने. तर तो मला म्हटला की जर तुमचं सर तुम्ही जॉईन झाला तर फार बरं होईल. म्हणजे जॉईन होतो आणि आम्ही 3,000 झाडं खेळेमुक्त केले पुण्यातली नुसती. तर असं जिथं जिथं अडेल तिथं सगळ्यांनीच आपण स्वतःहून जायला पाहिजे. असं नाही की माझ्या संस्थेचा बॅनर नाही लागणार तिथं, बातमीमध्ये माझं नाव येणार का, हे न बघता तुम्ही जर जायला सुरू केलं तर उलट होईल. ते स्वतःहून त्यांचं काय जे बातमीपत्र तयार करतील त्याच्यात तुमचं नाव आपोआप टाकलं जाईल. मला कधीही ती वेळ नाही पडलेली, पण मी जिथं कोणी हाक मारली तिथं मी जातो. आता माइंड जिमला मी मागे पण एकदा असं येतो, किंवा निलंबरे मॅडमची माझी ओळख ज्याच्यामुळे झाली कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विनायक रानाडे. तो म्हणला की अरे त्या बाई येत आहेत, दुसरा कोणीतरी एक जण जोडीदार तुम्ही असला तुझ्यासारखा तर बरं पडेल. म्हणलं येतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. अरे पण तिथं क्लबचा तुझ्या काही संबंध नाही. म्हणलं हरकत नाही ना, एक माणूस म्हणून तू बोलवतोयस ना, पुरेस आहे. माझा जो काही तुला पाहिजे बॅकिंग सोशल मीडियावर असेल बाकी गोष्टीवर असेल ते मी देतो तुला. इतकं सिंपल जर तुम्ही ठेवलं स्वतःला की ठीक आहे बाबा तू घे. जसं झाडाच्या हातात कुठं असतं, त्याच्या झाडावरचे फळं कोणी खावेत? तुम्ही झाड तर व्हा, फळं कोणीतरी भले माझ्यासारखा एखादा उन्हाळ पोरगा खाईल किंवा अनुराधा मॅडम सारखी सज्जन बाई खाईल, खातील ना, पोटातच जाणार आहे ना. याने नाही खायचं त्याने खायचं असं म्हणून नाही चालणार ना. इतकंच. नेक्स्ट. मगाशी तुम्ही असं म्हणलात की आमच्याकडे कामं सांगण्याची पद्धतच नाहीये, पण नेहमी असं होतं की काही कामं व्हॉलेंटिअर म्हणजे स्वयंसेवक म्हणून आपल्याला करायला लागतात आणि काही डेलिगेट करायलाच लागतात. तर ह्यातला जो समतोल किंवा तोल आहे तो तुम्ही कसा राखता? कारण दरवेळेला दुसऱ्याला सांगूनही कामं होत नाही आणि दरवेळेला सगळीकडे आपण स्वतःही करू शकत नाही, स्वतः हजर राहू शकत नाही. तर हा बॅलन्स म्हणजे हा तोल मला महत्वाचा वाटतो, म्हणून हा प्रश्न कसं ओळखायचं? दोन प्रकार आहेत त्याच्यात. एक सौजन्याचा प्रकार आधी सांगतो. सौजन्याचा प्रकार असा आहे की आजकालचे टेक्निक म्हणजे कसा, तर व्हॉट्सअपचे व्हिडिओ आता कॉल सुरू झालेले ते नको त्या गोष्टीसाठी वापरण्यापेक्षा योग्य त्या ठिकाणी वापरा. माझे मित्रपरिवार जिथं फील्डवर काम करतात तेव्हा तिथे काहीतरी त्याच्यामध्ये मतभेद झालेले असतात काहीतरी कामावर, लागतो एखाद्या मिशनला, 5 जण काम करत असतील तर 5 डोकी चालत असतात. अशा वेळेला तिथे डिस्प्यूट झाल्याचं माझ्या कानावर येतं. मग मी सांगतो की ठीक आहे त्या प्रोजेक्टच्या तिथं जा आणि तिथनं व्हिडिओ कॉल करा मला. त्यांचा व्हिडिओ कॉल येतो, व्हिडिओ कॉन्फरन्स आम्ही करतो, तिथं काय कार्यक्रम चाललेला आहे तो बघतो मी. माझ्या लक्षात येतो कोणी आगाऊपणा केलाय कोणी नाही.
मग ते call बंद होतो आणि माझा पर्सनल कॉल करणाऱ्याला जातो, त्याला सांगतो, राजा ह्याच्या पुढे असं करू नको, मला दिसलंय तू काय केलंय ते. त्यासाठी नजर तीक्ष्ण पाहिजे. ती एकदा त्याला पकडून दिले की मी तुला पकडलेलं आहे, फक्त मी 4 लोकात बोलत नाहीये, नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. तुझी अब्रू थोडक्यात सांभाळलेली आहे, नीट टीमवर्कनी काम कर, अदरवाईज तुला क्लब मेंबर मधनं काढून टाकण्यात येईल. आमच्याकडं सगळ्यात मोठी शिक्षा आहे की डीडी ब्लॉक करतात अशा विद्यार्थ्यांना, अशा मित्रांना. आणि ते डीडीचं ब्लॉक करणं कोणाला परवडत नाही, पण बाकी सगळंच बंद होतात फॅसिलिटीज. तर ती आमच्याकडची काळ्यापणाची शिक्षा तीच आहे की ब्लॉक करेन तुला. हा एक सज्जन मार्ग झाला. दुसरा मार्ग आहे माझा मार्ग, ज्याला काही एनजीओ चालवणाऱ्यांना सहमत नाही आहेत, पण मी म्हणून तर माझा क्लब बऱ्यापैकी छान चालू आहे. एकही डिस्प्यूट नाही असता, काही एकही फूट नाही. थोडस हिटलरशाही वृत्तीने संस्था चालवावी लागते. प्रसंगी प्रसंगी कानफाट फोडणं ज्याला म्हणतो आमच्या भाषेत, ते फोडलं पाहिजे 4 लोकात. एकच करायचं नेहमी नेहमी, आई जे करते मुलांना तेच आपण आपली संस्था चालवताना करायचं. आई काय करते आपण नीट लहानपणी आठवा. समजा आपण खोडी काढली असेल, आई एक धपाटा घालते जोरात आणि आपण भोकाड पसरायच्यात पटकन जवळ घेते. आपल्याला रडता पण येत नाही आणि आपल्याला हसता पण येत नाही. अशा मोडवर घेऊन जायचं, एक फटकवायचं आणि पटकन त्याला जवळ घ्यायचं, बस. काम पुढे सुरूच राहतं. फक्त एक करा, हा एक सोपं काम सांगतो, जर कोणी सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्थेतले लोक असतील तर, तो माणूस काम करतोय, त्याचा जो लाईफ पार्टनर आहे तो तुमच्या बरोबर असेलच असं नाही. तर त्या लाईफ पार्टनरची काळजी घेण्याचं काम तुम्ही आधी करा, तुमचा माणूस आपोआप जिंकला जाईल. मी जसं मागे एकदम पोस्ट पण केलेली आहे, बायकोवर प्रेम करायची गरज नाही, सासूरवाडीवर प्रेम करा, बायको तुमच्यावर आपोआप प्रेम करेल. सेम थिंग, तुमचं कार्यकर्ता मन लावून काम करतोय तर त्याला तुमच्याशी चिकटून राहावं असं वाटत असेल, त्याच्या घरचे प्रॉब्लेम सोडवण्याला आधी सुरुवात करा. त्यांच्या घरच्यांशी कनेक्ट मध्ये राहा, त्याच्या घरची मुलं बाळ कशी आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा. माझं आतापर्यंत सक्सेस फक्त त्या एका गोष्टीवर आहे. इच अँड एव्हरी माणसाचं तुम्ही जे काही संख्या सांगितली ती आता अजून 1,500 वाढली आहे. ऑलमोस्ट आता ती 16-17 हजारच्या वर गेलेत मेंबर्स. आता इमॅजिन करा तेवढ्या लोकांच्या फॅमिलीमध्ये काय चालू आहे हे माहिती ठेवणं, हे खरा ऍसेट असतो, तो माहिती पाहिजे. अरे गेल्या महिन्यामध्ये तुझी मिसेसला काहीतरी काळजी झाली होती, आता बरी आहे का, एवढा फोन जाऊ द्या, आयुष्यभर तुमच्या बरोबर त्याच राहतो. कसं कसं करायचं हे तुमच्या मेमरीत, युअर वर्क ऑल्सो. तुम्ही जे काही सार्वजनिक करताय म्हणजे काय फार काही करत नाहीये, तुमच्या आनंदासाठी करताय, तुम्हाला कोणी सांगितलेलं नाही हे करा, तुम्ही तुमचं स्वतःहून सुरू केलेलं आहे, बस. दॅट्स ऑल. नेक्स्ट. पुढचा प्रश्न थोडा प्रत्येकाच्या घरापर्यंत हा येऊन ठेपलाय. मी खरं म्हणजे कौटुंबिक मूल्य असं म्हणताना फक्त कुटुंबापुरता आपण विचार करत नाही, आपण ज्या समाजात राहतो, ज्या देशात राहतो, त्या सगळ्याचा विचार करून आपली मूल्य व्यवस्था तयार होते आणि ती आपण कुटुंबात आपण वापरतो आणि त्याच्यावर कुटुंबाची हेल्थ किंवा कुटुंबाचं वेलबिंग ठरतं. पुढचा प्रश्न थोडा कॉन्ट्रोव्हर्सीकडे जाणारा आहे, पण आता आपण बघतो की पर्टिक्युलरली सोशल मीडियाच्या जमान्यात खूप मतभेदांना खूप टोकापर्यंत नेलं जातं. म्हणजे पर्टिक्युलरली पॉलिटिकल आयडियोलॉजी असेल किंवा धार्मिक आयडियोलॉजी असेल तर माणसं पटकन टोकाला जातात आणि तिथे म्हणजे मगाशी मी विचारलं की स्वयंसेवक आणि डेलिगेट करणं ह्या 2 गोष्टीतला तोल कसा सांभाळतात. घरात आणि बाहेर काम करताना व्यवसायात अशी जेव्हा आयडियोलॉजीची गल्लत होते आणि काही प्रसंग येतात तर ते तुम्ही कसे हाताळता, असा माझा पुढचा प्रश्न. सोपं आहे, फार सोपं आहे. फ्लेक्झिबिलिटी हा शब्द नुसता ऐकतो आपण, आचरणात आणताना आपली गडबड होते. फ्लेक्झिबल राहा. फॉर एक्झाम्पल, समजा जीवन पवार माझे मित्र आहे, समजा ते नाही आहेत आपण समजण्यासाठी, ते समजा मोदींच्या बाजूचे आहे, मी समजा एनसीपीच्या बाजूचा आहे, शरद पवारांचा आहे. पण ह्या वादामध्ये जर आमच्या दोघांनी मिळून सुरू केलेलं जर काम विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचं अडत असेल तर मी माघार घेतली पाहिजे. चल तुमचे मोदी ग्रेट, मला काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे मुलांचं भवितव्य अडता कामा नये. इथं फ्लेक्झिबिलिटीची गरज आहे. तुमची आयडियोलॉजी तुमच्याजवळ,
मुळामध्ये सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांनी मुळात हे असे कोणाची आयडिओलॉजी ची धार धरून काम करावं ह्याच्यात मी विरोधात आहे. ते एक मस्त आपल्या तिथे बसून असतात. मी पत्रकार 17 वर्ष काढलेली आहे. रात्री 9 नंतर सगळे एकत्र असतात. ते फक्त दिवसा विरोधक असतात. हे ज्या क्षणी मला कळलं तेव्हापासून मी त्या लोकांच्या पासून दूर राहतो. तुम्ही तुमचं काम करा, त्यांना त्यांचं काम करू द्या. तुम्ही त्यांच्या पंथाचे आहेत म्हणून तुमच्या सार्वजनिक जीवनातील क्षेत्रात कामात किंवा घरामध्ये विरोध होत असतील. घरामध्ये पण किती वेळेला बघतो की मुलगा, फॉर एक्झाम्पल नावासकट सांगतो, मुलगा राज ठाकरेचा भक्त असतो आणि वडील मात्र बाळासाहेब ठाकरेचे भक्त असतात. आता ते दोघं फुटलेत तर बापाने मुलांनी फुटण्याची गरज आहे का एकमेकांपासून? ते तिकडे दोघंही सुखात आहेत. आपण कशा त्रास करून घ्यायचा आपल्या नात्याला? ते बाहेर ठेवा. प्रत्येकाची आयडिओलॉजी, प्रत्येकाची फिलॉसॉफी किंवा प्रत्येकाची आदर्श मापदंड वेगवेगळी आहे. त्याला तुम्ही टच करू नका आणि तुम्हाला तुमचं जे आहे त्यालाही कुणाला टच करू देऊ नका. पण कामावर फरक पडत असेल तर एक पाऊल तुम्ही आधी पुढे घ्या. फरक फार पडतो. मी म्हटलं ना की मी आज सगळ्याच पक्षांच्या बरोबर काम करतो. माझी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी परिचयामध्ये सांगितलंय. मी सगळ्या पक्षाचे लोक गुण्या गोविंदाने माझ्या ऑफिसमध्ये असतात. ह्याच्यापेक्षा वेगळा पुरावा काय देऊ तुम्हाला? सोपं काम सांगितलंय. पुढचा प्रश्न असा आहे की आपण सामाजिक मूल्य किंवा राजकीय मूल्य मानताना सगळ्यांना समान संधी, त्याच्यावर आपण एकमत असतं सगळ्यांचं की हो सगळ्यांना समान संधी मिळायला हवी. पण जेव्हा आपण आचरणात ती गोष्ट आणायला जातो तेव्हा वर्ण, वंश, धर्म, जात, लिंग अशा कुठल्या ना कुठल्या आपण आणि ते असं आपल्या डोक्यात एक सीमारेषा कायम तयार असते. आणि डी धनंजय देशपांडे यांनी समाजातल्या काही उपेक्षित ज्यांना आपण वेगळ्या ठेवून दिलं आहे अशा लोकांसाठी प्रचंड काम केलंय. आणि त्यांना वगळलं जातं आपल्याकडून, त्यांच्या कामाबद्दल त्यांनी मुद्दाम सांगावं असं मला वाटतं. कारण ते खूप महत्वाचं मूल्य आहे की समान संधी तुमच्या आणि समान संधी साठी काहीतरी कृती करणं आणि ती आचरणात आणणं. त्यामुळे त्याबद्दल त्यांच्याकडून मला थोडं जाणून घ्यायला आवडेल. फक्त मधला मुख्य प्रश्न ब्रेक झाला आवाज ऑडिओ मध्ये, थोडं परत एकदा रिपीट. मी असं म्हणलं की सगळ्यांना समान संधी असं आपण म्हणतो, पण आचरणात आणताना आपण निरनिराळ्या गोष्टी धर्म, वंश, जाती, लिंग याच्यात आपण भेदभाव करतो. पण तुम्ही समाजात ज्यांना वगळलं गेलं आहे, समाजाने ज्या एका वर्गाची कायम उपेक्षा केली आहे त्या लोकांसाठी काम करून समान संधी ही कृतीत दाखवून दिलाय. त्या तुमच्या कामाबद्दल थोडस तुम्ही सांगा. कसं आहे माहिती का, आपले सगळे म्हणी आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेले आहेत, आपण ते इम्प्लिमेंट करत नाही. मी अस्खलित मराठीत बोलू शकलो असतो पण इम्प्लिमेंट हाच मराठीत शब्द झालाय अंमलबजावणीच्या ऐवजी, म्हणून मी ते शब्द येत आहे. हाताची पाची बोटं सारखी नसतात ही म्हण आपण इयत्ता 4थीत शिकलो. प्रत्यक्षात आणतच नाही. सगळे बल्ब, आमच्या दुसरी म्हण आहे माझी प्रॅक्टिकली की सगळे बल्ब 40चे नसतात, काही 100चे असतात, काही 200चे, काही 1000 वॅटचे. ते बटन लावणार, बटन जो चालू करतो किंवा स्विच ऑन करतो त्याला माहिती पाहिजे की त्या बटनाचं व्होल्टेज किती आहे. तुम्ही 40चा बल्ब बटन दाबलंय आणि 100च्या प्रकाशाची अपेक्षा करताय, तिथे तुम्हाला अपेक्षा भंग होणार. ज्या वेळेला कळतं की हा ग्रुप आहे, समजा आता फॉर एक्झाम्पल नावाने सांगतो इंदापूरचा एक ग्रुप आहे, तो पण तिचा मेन फाउंडर आहे, त्याची कुवत थोडी कमी पडते. मग त्याला ज्याला जेवढं पाहिजे तेवढंच द्यायला शिकलं पाहिजे. ज्याची जेवढी भूक तेवढंच त्याला द्या. तुम्ही सगळ्यांना समान देत बसलात, समान संधी तुम्ही म्हणालात तसं, तर सगळ्यांची डायजेशन सिस्टीम सेम नसते. सगळ्यांनाच मी 1-1 किलो गुलाबजाम वाटणं सुरू केलं तर पारध्यांच्या मुलांना ते गुलाबजाम पचणार नाही, कारण त्यांना ते माहितीच नाही. म्हणून समान संधी हा एक फोलपणा आहे. समान संधी प्रगतीसाठी द्या, पण फंडिंग म्हणा, मदत करणं म्हणा, ह्याच्यामध्ये समान संधी होऊ शकत नाही. कारण प्रत्येक संस्था ही एक स्वतःच स्ट्रॉंगनेस घेऊन जात असते. त्यांना काय पाहिजे तेवढं बघा फक्त, आणि तिथं तेवढीच मदत करा. मोठी मदत करून उपयोग नाही. आता करोडोचा टर्नओव्हर असलेले लॉयन्स रोटरी सारखे क्लब, महिंद्रा क्लब किंवा आणखी असे क्लब, त्यांचा पण मी मेंबर आहे. आता तिथं कॉन्ट्रीब्युशनची पहिली बेसिक स्टेजच मुळात 50,000 रुपये असते. आता तिथनं काय समाजकार्य होणार आहे, तर लाखात होणार, करोडोत होणार. म्हणून
तसंच मी माझ्याकडे करायला गेलो तर सगळंच बंद करावं लागेल मला. म्हणून जिथं जेवढी गरज, आता लहानपणी बघा तुम्ही, रडल्याशिवाय तर आई सुद्धा मुलाला जेवायला देत नाही. भूक लागली असं पोराने म्हटल्याशिवाय आई जेवायला देते का? आठवून पहा. मग तसं आम्ही तरी, मी माझ्या पुरतं सांगतोय अनुभवाने, की जी संस्था, जे बालक, जे लोक रडतात, रडतात म्हणजे इन द सेन्स गारणं किंवा तक्रार किंवा काय जे कमी आहे सांगायला येतात, त्यांना मी आधी प्राधान्याने देतो ना. जे गप्प बसलेले आहेत, म्हणजे मूक बधीर असं म्हणायचे नाहीये मला, जे गप्पच आहेत, ज्यांना अवेअरनेसच नाहीये की देशपांडेकडनं हे मिळू शकतं, त्यांना मी बळच जाऊन देण्यामध्ये पॉइंट नाही असं माझं मत आहे. त्याच्याऐवजी जे अलर्ट आहेत की हा डीडीकडे गेलं की ह्या गोष्टीचं सोल्युशन आहे, तिथं मी आहे. जास्ती देण्यात पॉइंट नाहीये. काय होतं, अपचन होतं आणि मग त्याचा टाकून दिलं जातं. मगाशी मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला जे दुसऱ्याला सांगायचंय ते न दुखावता तुम्ही कसं सांगता. आता माझा थोडा वेगळा प्रश्न असा आहे की तुमची मतं काही ठाम असतात, पण तुमच्या असं लक्षात येतं काळाच्या ओघात किंवा डिस्कशन मध्ये किंवा त्या प्रसंगामुळे की नाही, आपली तत्व चुकीची होती आणि ती मुरड घालणं किंवा नवीन तत्वांचा स्वीकार करणं, बदलांचा स्वीकार करण्याची गरज आहे. तर ते तुम्ही किती ओपन हार्टेडली स्वीकारता आणि त्या नव्याचा स्वीकार करणं या मूल्याची गरज किती जास्त आहे. कारण जुनी पिढी नवीन पिढी हे फार घासून गुळगुळीत झालेलं उदाहरण आहे. पुढच्या पिढीकडून आपल्याला काहीतरी शिकायचं असेल तर आपण म्हणतो तो लहान आहे, आपल्याला तो काय शिकवणार. तर हा सगळा जो मूल्यांचा भाग आहे तो तुम्ही कसा सांभाळता? सांगतो. त्याच्या आधी फक्त वृषाली भंडारे मॅडमना एक विनंती आहे की त्यांनी त्यांचं म्यूट करावं ऑडिओ. डिस्टर्ब त्यांच्या तिथनं येतोय जरा बराचसा. वृषाली भंडारे. हा, जुन्या काळातली तत्व काही काही नाही, बऱ्यापैकी काही मलाही बदलावी लागली काळाच्या नुसार. फक्त मी त्याची पद्धत बदलली. आता ओपनली सांगायचं तर काही कामं आमची शासकीय खात्याशी संबंधित असतात. त्यावेळेला शासकीय खात्याचा कारभार काही वेगळं सांगायला नको, त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्या सुरुवातीला मला खटकायच्या आणि मी ठामपणे सांगतो माझ्या व्यवसायात सुद्धा आजही 1 रुपयाही टेबलाखालनं गेलेला नाहीये. पण म्हणून मी शासकीय कामं नाही केली का? मजबूत केली. मग सुरुवातीला जो मी म्हणायचो की नाही 1 रुपया देणार नाही, काम द्यायचं तर द्या, नाही तर नका देऊ, माझी कामं जायला लागली. किंवा माझ्या संस्थांसाठी जी काही शासकीय, माझ्या खाजगी सार्वजनिक संस्थांसाठी जी काही मदत मिळायची ती थांबायला लागली. मला लक्षात आलं की नाही, आपण जे ठरवलंय फ्लेक्झिबल राहायचं, पण मग तरी डोकं चालवा काहीतरी असं म्हणून मग मी माहिती घ्यायला लागलो. एक सेंट्रल बिल्डिंग मधलाच आहे, आता नाव घेणं प्रस्तुत ठरेल. मेन कॅशियरच्या ठिकाणी असणाऱ्या बाई होत्या. त्यांनी भली मोठी रक्कम विचारली, म्हणजे डिमांड होती की असं असं आहे तसं तसं पाहिजे. ओके ठीक आहे. माझी माणसं बाकीचे कामाला लावून त्यांची सगळी हिस्ट्री काढली आणि नंतर लक्षात आलं की त्यांच्या मुलीचं लग्न लवकर ठरत नाहीये आणि त्याच्यासाठी मुलीचं लग्न ठरलंय, सॉरी, आणि त्याच्यामध्ये त्यांना पैशाची अडचण आहे, म्हणून त्या सध्या घाईवर आल्या. मी त्या मुलीचा नंबर मिळवला, मुलीला थेट फोन करून विचारलं की नेमकी तुमची किती अडचण आहे. ती म्हणली मांडववाल्याचं 1.5 लाखाचं बजेट आहे आणि तेवढं जर बजेट ओव्हर चाललंय. सोपं काम आहे म्हणलं, करून टाकू, होऊन जाईल तुमचं काम. सुदैवाने माझं प्रेम करणारी लोक बरीच असल्यामुळे मी दाते मांडववाल्याला फोन केला. म्हणलं दाते साहेब, हा मांडव पडला पाहिजे, पैशाचं मी बघतो तुम्हाला नंतर, जे काय असेल ते काम करायचंय, सामाजिक काम आहे, एवढंच त्यांना सांगितलं. त्यांनी मांडव टाकला, त्यांचं काम झालं. माझं स्वयंसेवी संस्थेचं काम झालं. पैसे उचलून कोणाला दिले नाहीत. नंतर पूर्ण व्यवहार कंप्लीट झाला. त्यावेळेला त्या बाई स्वतःहून भेटायला आल्या आणि म्हणल्या की 1.5 नाही मला जमणार, पण 70 मी तुम्हाला देते, असं म्हणून त्यांनी 70,000 मला दिले त्याच बाईने, तिने. आणि मी ते उचलून दाते मांडववाल्याला दिले. म्हणलं हे तुमचे एवढे पैसे मी देऊ शकतो. व्यवहार संपला, माझी कामं मार्गी लागली. या पद्धतीने कामं करून घ्या. सीधी उंगली से घी मत निकालते बैठो, कभी कभी टेढ़ी भी करो, काम आगे निकलवाना है तो. फार तत्वाशी धरून, तत्व तुमच्या मनामध्ये आहेत ना की मी भ्रष्टाचार करणार नाही, हे नक्की आहे. मी अनेक सरकारी अधिकाऱ्यांचे, मी रोहिणी नावासकट सांगतो, मॅरेज ब्युरो आहे तिचं, अनेकांचं वशिल्याने म्हणा, ओळखीने, माझं तिथं ओळख असल्यामुळं मी अनेकांची वेटिंग लिस्टची नावं थोडी पुढे ऍडजस्ट करता येतात मॅनेजमेंट कोट्यामधून.
17 लग्न सरकारी अधिकाऱ्यांच्या घरची जमवून दिली. त्याच्यामुळे ते माझ्याकडनं तसं अडवणुकीचं धोरण बंद झालं त्यांचं. मार्ग असे पण काढता येतात. नेक्स्ट. याला अगदी धरूनच पुढचा प्रश्न आहे. आता मी तुमच्या व्यावसायिक कामाच्या ठिकाणी जे काय तत्व आहेत, मूल्य आहेत, त्याच्याकडे येते. खूप आता तुम्ही सांगितलं त्याचे 3 प्रश्न आहेत ऍक्च्युली, की पैसे मिळवताना कुठली मूल्य जोपासायची, पैसे खर्च करताना कुठली जोपासायची, आणि त्या पैशातला, आपण मिळवलेल्या पैशातला समाजासाठी वाटा कसा वेगळा काढायचा किंवा तो कोणत्या टप्प्यावर काढायचा, पैशाची मॅनेजमेंट हा 3रा प्रश्न आहे. पण तो कसा मिळवायचा, कारण घरात मुलांच्याकडून त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा असतात खर्चाच्या आणि तुमच्या वेगळ्या असतात. त्यांनी वारंवार काही वस्तू घेतल्या तर तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला असं मागच्या पिढीला तुम्ही काही जास्त वस्तू घेतल्या तर त्रास होतो, आणि पैसा कसा मिळवावा याच्याबद्दलही प्रत्येकाची मूल्यव्यवस्था वेगळी असते, आणि ह्या सगळ्याचा तोल तुम्ही कसा राखलात आणि कसा राखावा. सोपं सांगतो, उद्या किस्सा सकट सांगतो, रिअल मधलं. तुम्ही नंतरही कधी उद्या परवा क्रॉस चेक करा, माझ्या मुलांचे घरच्यांचे सगळे नंबर तुम्हाला देतो. मुलांचं भवितव्य सिक्युअर करणं प्रत्येक वडिलांचं कर्तव्य आहे. मी वडील फार सोबर शब्द वापरला, कारण इथं खूप लोक हाय फाय लोक आहेत म्हणून मी बाप हा शब्द वापरत असतो. खरं तर मुलाचं भवितव्य छान करायचं हे वडिलांचं कर्तव्य नक्की आहे. मग त्यांनी काय करावं, त्याच्या नावाने प्रॉव्हिडंट फंडचं खातं काढून द्यावं. पहिले 2-4 महिने त्याला सवय लागेपर्यंत त्याला चेक द्यावे दर महिन्याला आपले, नंतर म्हणावं की आता तू कंटिन्यू कर. आयुष्यभर तुम्ही त्याला पॅरालिटिक करू नका, त्याला रांगेला लावून द्या, सुरुवातीला धक्का द्या गाडीला, आयुष्यभर ते तुम्ही पोसू नाही शकणार. हे ज्याला कळलं, त्याच्यानंतर जर त्यांनी भरलं नाही तर त्याचं वेडेपण आहे. कबीरांचा एक दोहा आहे, पूत सपूत हो तो धन का है हो, और पूत कपूत हो तो फिर धन का है. म्हणजे पूत म्हणजे मुलगा. मुलगा जर चांगला असेल तर त्याला पैशाची गरज नाही, आणि मुलगा जर दुर्योधन असेल तर त्याला कितीही पैसा ठेवला तरी उपयोग नाही. हे ज्या क्षणी कळतं तेव्हा मी एक एक्स अमाऊंट फिक्स ठेवलेली असते महिन्याला उत्पन्नापैकी. सगळ्याचं सगळं मी घरी नेत नाही, जेवढं काही फिक्स ठरलेलं आहे तेवढं मी घरी पाठवतो. त्याचा विनियोग शक्यतो असा असा करावा असं मी सांगून ठेवतो. त्याच्या पलीकडे मी क्रॉस करायला जात नाही. इव्हन आज तागायत कट टू कट 1 रुपयाचा हिशोब पण मी मागितलेला नाहीये. हा ढोबळ विचारलेला आहे, ढोबळ. छोटं छोटं मी कधी भाजी कितीची, मग भाजी आमच्याकडं टिळक रोडला 80 रुपये, तुझ्याकडे 90 रुपये कशी, हे आमच्या घरात होत नाही. तेवढं फ्रीडम स्पेस द्या, फारसं काही त्याच्याने बिघडत नाही. हा एक भाग झाला. दुसरं, मी ज्या परिस्थितीतनं बॅकग्राऊंड मधनं आलोय ती बॅकग्राऊंड मुलांना नाहीये. आणि काही पालकांचं आपल्याच चुकतं असं की मला लहानपणी 3 चाकी रिक्षा खेळायला नाही मिळाली, छोटी सायकल, म्हणून मी त्याला अव्वाच्या सव्वा भारी भारीच्या त्या द्यायच्या का, त्याची तेवढी पात्रता आहे का, तर त्याला द्या. नसेल तर नाही दिली तरी चालेल. त्याने तुम्हाला बाप नाही म्हटलं तरी एक वेळ चालेल, पण मोठं झाल्यावर त्याला कळेल की सगळ्या गोष्टी रेडी दिल्यामुळे त्याला किंमत नाही राहिली. एक म्हण, परत एकदा म्हणीचाच आधार घेतो, जेवायचं ताट द्या पण बसायचा पाठ देऊ नका, नाहीतर प्रत्येकाच्या घरात नटसम्राट होऊ शकतो. कहाणी. आता राहिला प्रश्न, पैसे कमवतानाची स्ट्रॅटेजी काय. पैसे कमवतानाची माझी स्ट्रॅटेजी एकच आहे. आयुष्यात कधीच मी चुकीचे व्यवसाय जे करतात, समाज विघातक व्यवसाय ज्याला म्हणतो, त्या व्यवसायाचे कितीही मोठे ऑर्डर असतील मी घेतलेले नाहीये. उदाहरण सांगण्यात येईल थोडस, वाईन शॉप किंवा वाईन बार, वाईन रेस्टॉरंट यांच्या मी कधीही कामं केलेली नाही टिल डेट. गेली सुमारे 25-30 वर्ष या लाईन मध्ये. तुम्हाला माहिती नसलेलं सांगतो, तुम्ही पण अवेअर राहा. काजूच्या जेवढ्या काही डिश असतात हॉटेलमध्ये मिळणाऱ्या, काजू टाकलेल्या, बटर काजू, अमुक काजू, त्याच्यामध्ये पूर्ण ग्रेव्ही मध्ये काजूच असतो असं नाही, तर कलिंगडाच्या बियाचं क्रश पण असतं. आणि तो धंदा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, आणि त्याच्यासाठी डिझाईनचे रेट दुप्पट आहेत, ते द्यायला तयार आहेत. त्या माझेच सगळे मित्र त्यातले काही, आजही मी ती ऑर्डर्स घेत नाही. मी ज्या 2 गोष्टी म्हणालो ना, की ह्या अशा विघातक ज्या गोष्टी आहेत समाजासाठी, त्याची कामं मी करत नाही. इव्हन मॅकडॉवेलची मला ऑफर होती, मॅकडॉवेल कंपनीचे श्री भडसावळे, ते माझे मित्र आहेत, ते आजही माझे मित्र आहेत.
तर त्यांची ऑफर होती मला मॅकडॉवेलचं काम करण्याची. मी म्हटलं सॉरी सर, आपण नाही करू शकत, माझा धंदा कमी झाला चालेल. एकदा ते लिमिटेशन तुम्ही ठरवून घेतले की सोपं होतं, मग बाकीच काम करायला तुम्ही मोकळे आहात. हा, आता तुम्ही म्हणाल की मग हॉटेलमध्ये जिथं नॉनव्हेज खाऊ घातलं जातं त्याचे पण काम नाही करायचं का, मग व्हेज नॉनव्हेज इतक्या डीप मध्ये न जाता ज्याचा समाज जीवनावर परिणाम होतो. व्हेज नॉनव्हेजनी समाजावर परिणाम होत नाही, पण ड्रिंक्सनी नक्की होतो. मग ती काम निदान मी माझ्यापुरती मी थांबवेल. मी जग नाही उजडायला जाऊ शकत. मी माझ्यापुरतं तर ते रवींद्रनाथांची एकच मिनिटं घेतो, वेळ आपल्या हातात किती आहे माहित नाही. रवींद्रनाथांची एक कविता आहे, रवींद्रनाथ टागोरांची. मावळतीला जाणाऱ्या सूर्याने सृष्टीला विचारलं की माझ्यानंतर या सृष्टीला प्रकाश कोण देईल. सगळेजण शांत होते. एक पंक्ती पुढे आली आणि म्हणाली की मी देईन प्रकाश जमेल तितका माझ्या पुरता. प्रत्येकाने जरी एवढं बाळगलं स्वतःशी तर कमीत कमी होऊ शकतं. मागे एसपी कॉलेजमध्ये भ्रष्टाचारावर नियंत्रण बिग बुल होते त्यावेळेला, अण्णा हजारेंपासून सगळे चॅनलवर होते, पॅनलवर होते डिस्कशनला. मी त्यावेळेला एक सोपा उपाय दिलेला होता. बायकांनी आपल्या नवऱ्याला जर खडसून सांगितले की मला या घरात 1 रुपया पण काळा नकोय, भारतातला निम्मा भ्रष्टाचार कमी होऊ शकतो. कारण कितीही वाघ असला तर तो घरामध्ये तो शेळीच असतो पुरुष. ह्याचा फायदा घ्या. नवऱ्याचा भ्रष्टाचार थांबवण्याचं सगळ्यात मोठं काम तुमच्या हातात. एवढंच सांगू शकतो. आता राहिला तिसरा प्रश्न तुमचा. अरे वा, तुमच्या नादाने मला सलग उत्तर देता यायला लागलं नाही मॅडम. तर तिसरं उत्तर असं आहे की माझ्या उत्पन्नातला, जाहीरपणे सांगतो, माझ्या उत्पन्नातला 10% फ्रॉम द बिगिनिंग बाजूला काढून ठेवला जातो, ज्याच्यावर कोणाचाही हक्क नाही. कारण जे समाजाकडनं आलंय, कस्टमर इज अ पार्ट ऑफ समाज, मग ते त्याला थोडस रिटर्न करणं गरजेचं आहे. आमच्या सीएला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत कायमच्या की टर्नओव्हर झाल्यानंतर 10% बाजूला काढा, त्याचा काय विनियोग करायचा ते नंतर बघू, प्रायोरिटी वाईज. आज तागायत तेवढं सुदैवाने जमलेलं आहे. एवढंच मी सांगू शकतो. नेक्स्ट. पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी मी सांगते की स्वतःच्या वडिलांवर बाप अशा नावाने डीडीने नुकतीच आपली मुलाखत संपली की त्यांच्या एफबी वॉलवर जाऊन ती जरूर तुम्ही पोस्ट वाचा. फार फार सुरेख पोस्ट लिहिली आहे त्यांनी. पुढचा प्रश्न असा आहे की शिक्षणाला किंवा जे लोक यशस्वी होतात, शिक्षण घेतात, त्या सगळ्यांना तुम्हाला खूप महत्व वाटतं असं तुमच्या पोस्टवरून तुमच्याशी बोलून लक्षात येतं. तर तुम्हाला तुम्ही जेव्हा शिक्षण घेत होतात तेव्हा ते खूप म्हणजे तो स्ट्रगल खूप होता आणि तुमचं फारसं कोणाकडून कौतुक झालं नाही यशाचं, म्हणून तुम्ही लोकांच्या मागे, लोकांचं कौतुक, यशस्वी लोकांचं किंवा मुलांचं जे तळागाळातून आले त्यांचं जास्त करता. तर तुम्हाला मिळालं आणि म्हणून ते पुढच्याला द्यावं असं तुम्हाला वाटतं म्हणून करता. कारण हा दोन्ही प्रकार घडतात की आपल्याला जे मिळालं नाही ते पुढच्याला मिळावं अशीही एक मनोवृत्ती असते. तर तुम्ही कोणत्या मनोवृत्तीतून हे मूल्य जोपासलंय? पण ते यशस्वी माणसांच्या मागे डीडी कायम खूप छान त्यांचं कौतुक करत असतात आणि ते कौतुक करणं शिकण्यासारखं. तुम्ही करताय माझं कौतुक, हे मी कॉम्प्लिमेंट घ्यायची का टोमणा घ्यायचा आणि अवेअर राहायचं मला माहित नाही. पण फारच काहीतरी अनुराधा मॅडमनी आणि नीलांबरीने मला कुठेतरी वर नेऊन ठेवलंय. पण माझे पाय जमिनीवर आहेत मजबूत. फक्त एकदा नाना पाटेकर यांच्याबरोबर गप्पा मारत होतो त्यांच्या फार्म हाऊसवर काही कामाने, तर त्यांनी एक वाक्य मला फार छान सांगितलेलं होतं. त्यांनी एक दोनदा स्टेजवर पण सांगितलं, युट्यूबला असेल ते मला खाजगीमध्ये मी समोर 1 to 1 ऐकलेलं वाक्य सगळ्यांना सांगतो. तेच माझी जगण्याची स्टाईल आहे. देवाने 2 हात आणि 1 डोकं आपल्याला दिलेलं आहे. त्याच्या जोरावर आपण नक्की जगू एवढं कमवू शकतो. पण जर तुम्ही ते प्रामाणिकपणे करत असाल, अत्यंत प्रामाणिकपणे, तर ती ओंजळ भरून वाहत असते. देणारा भरभरून देतो. मग तुमच्या ओंजळ भरणं तुमचं जगणं जर पुरणार असेल, खालचं वाहून जाणार नाही तरी मातीत सांडून जाणार आहे. तेवढं तरी लोकांना द्यायला शिका. तिथंच खरं तुमची समाजसेवा म्हणता येणार नाही, तिथं खरी तुम्ही शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा सुफल संपूर्ण झाली, असं नानांनी मला त्यावेळेला सांगितलेलं होतं. ते मला पूर्ण पटलंय की मला आज
माझी खरंच पात्रता नाही आहे. तुमचे सगळे निलांबरी मॅडम काय झाले, काय अनुराधा काय, किंवा जीवन पवार सर काय, इतकी मोठी मोठी लोक आज माझ्या बरोबर आहेत की माझी पात्रता आहे का? मलाच कधी कधी प्रश्न पडतो. किंवा माझ्या ऑफिसमध्ये ही लोक येतात, बसतात. एक डॉक्टर आहेत, फार मोठे सर्जन आहेत, आता अमेरिकेचे WHO वर आहेत, जे पूर्वी मंगेशकरला होते सर्जन, त्या बाई होत्या त्या अर्थात. मेजर एखादं सर्जरी झाली की त्या तिथल्याच कॅन्टीनला कॉफी न घेता तिथली कॉफी थर्मासमध्ये भरून माझ्या ऑफिसला यायच्या, कार काढून ड्रायव्हरने, आणि माझ्याकडे 15-20 मिनिटं बसायच्या, कॉफी प्यायच्या आणि मग निघून जायच्या. बस, बाकी काय नाही, तू तुझं काम चालू राहू दे. ही इतकी मोठी माणसं का माझ्या आयुष्यात आली? पात्रता आहे का? तर हेच कदाचित असेल. मला भरपूर मिळालंय, त्याच्यात राहिलेलं तरी मी दुसऱ्याला देतोय का? तर मग मी मान्य आहे. मग असं जर जेव्हा मी द्यायला लागतो ना, तेव्हा मी माझ्या ओंजळीला थोडासा अभिमान चांगल्या अर्थाने मी मानतो. त्याच्यामुळे तुम्ही जर सुरुवातीला एकदा बोलला होता की तुम्ही कुठल्याही माणसाला बोलताना बेफिकीरपणे बोलता किंवा बेडरपणे बोलू शकता, त्याच्या मागे ते कारण आहे. मी राजभवनावर मी राज्यपाल बरोबर तेवढ्याच जोरात बोलू शकतो, मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या आहेत मिटिंगा तेव्हाही तेवढाच जोरात बोलू शकतो. मला काही देणं घेणं नाही ना, तुमचं धाडके पटेल घर मला नको, किंवा मला काय तुमचं शिफारस पत्र नकोय, 26 जानेवारीला काही सत्कार नकोय. मला पद्मश्री तर अशा भरपूर मिळालेल्या आहेत, त्या माझ्या पोस्टवर पण बघायला मिळतील. मला सरकारी काहीच नकोय ना, पण मला जे पाहिजे ते निर्भीड आहे, ते मला सांगताना मी बिचकत नाही. एक सोपं उदाहरण सांगतो जात जात फक्त. एक राष्ट्रीय राज्यस्तरीय मला एक पुरस्कार मिळाला होता, कमिटमेंट फॉर सोशल कॉज, मोठा मोठा पुरस्कार होता. आणि उज्ज्वल निकम, ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते तो प्रदान होणार होता पुण्यामध्ये, ले मेरिडियन हॉटेलला, स्टार हॉटेलमध्ये. तर तो कुणालाही, माझं एकेकाळचं स्वप्न होतं की अशी माणसं माझ्या आयुष्यात थोड्या वेळासाठी तरी यावी. तो क्षण तो आलेला होता की उज्ज्वल निकम माझ्या बरोबर अर्धा तास, कारण त्याच्या पुढे असतं की अवॉर्ड विनर बरोबर डिनर. म्हटलं त्यांच्यावर जेवायला पण मिळणार, म्हणजे मी ढगातच होतो त्या दिवशी. पण दुर्दैवाने असं झालं की प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं, अवॉर्ड झाले, ते देणं घेणं सगळं झालं, आणि जेवायला बघून आला त्यांनी खांद्यावर हात टाकला, मग काय चाललंय काय नाही, त्याचे फोटो. आम्ही गप्पा मारत मारत त्या बुफे चाललेलो असताना मेसेज आला, सगळं सगळं तिथं टाकून मी झेड ब्रिज, पुण्यामध्ये एक झेड ब्रिज म्हणून आहे, त्याच्या खाली एक साऊथ इंडियन मराठी पण न बोलता येणारी 20 कुटुंब राहतात, ती आपण दत्तक घेतलेली आहे. तिथली मुलं वाट पाहत होते, कारण मला त्या दिवशी कळलं की त्या दिवशी कोजागिरी होती, आणि मी त्यांना प्रॉमिस केलेलं होतं की मी येतो तुमच्याकडे कोजागिरीला जेवायला. ली मेरिडियन उज्ज्वल निकम यांच्या बरोबरचं जेवण सोडून तातडीने मी फक्त ऑर्गनायझरला सांगितलं, अर्जंट काम आलंय, मला जाणं गरजेचं आहे, व्हेरी सॉरी. आणि मी तिकडे गेलो. तिथं काय होतं, बॅकग्राऊंडला कम्पॅरेटिव्हली झेड ब्रिजच्या पुलाखाली तास 24 तास सांडपाण्यामुळं खाली टाकलेले पोते, बारदान, आणि त्यांना जमेल दगडाची रांगोळी काढलेली होती, आणि आतमध्ये पत्रावळी टाकून त्याच्यावर आम्हाला फक्त मसाले भात ठेवलेला होता जेवायला. आम्ही आनंदाने जेवलो, आणि थोड्यात नंतर चतकोर चतकोर भाकरी वाटायला आली आमच्या कालवणासकट. ती खाताना मी त्याच्यावर एक, मला राहवलं नाही, मी एक कविता केली आणि पोस्ट दुसऱ्या दिवशी केली, भाकरीचा चंद्र नावाने, की मला त्या भाकरीत चंद्र दिसत होता उगवताना, जो मला मेरिडियन हॉटेलमध्ये दिसला नसता कदाचित. हे ज्याचे त्याला कळलं पाहिजे की कुठं आनंद घ्यायचा. ठीक आहे, निकम साहेब माझ्या आयुष्यात आले, पण तेवढा वाटा तिथपर्यंतच होता, पण इकडे माझी वाट बघणारी पण लोक आहेत ना, त्यांना मी निराश नाही करू शकत माझ्या या भपक्यासाठी. भपका भपक्याच्या जागी आहे, सो कॉल्ड बाकीच्यांच्या भाषेत, आणि हे ह्याच्या जागी आहे. गंमत म्हणजे मी असं तातडीने का निघून गेलो हे निकम सरांनी दुसऱ्या दिवशी चौकशी केली, तेव्हा त्यांना जेव्हा कळलं, तेव्हा त्यांनी स्टँडिंग इन्व्हिटेशन दिलं की जळगावला माझ्याकडे यायचं, माझ्या घरी आपण जेवायचंय. सुदैवाने ते पण माझ्या नशिबात, मला जेवण मिळालं त्यांच्या शेतावर, खास जळगावचं भरीत त्यांच्या शेजारी बसून खाण्याचं. ते म्हणले तू वेडा माणूस आहे. म्हणलं आहे बाबा, अजून येरवड्याला नाही पाठवलं म्हणजे अजून तरी करतो नाहीये, तुम्ही सिद्ध करा, वकील आहात, सिद्ध करा. सांगण्याचा उद्देश तोच आहे की आपल्या प्रायोरिटी आपण ठरवा आनंदाच्या. जाता जाता डीडीनी प्रायोरिटी ह्या मूल्यावर, बाकीचे स्ट्रगलिंगचे किस्से काय सांगणार, ते आता हे सांगण्याची ती जागा पण नाही, वेळ पण नाही.
जाता जाता प्रायोरिटी हे मूल्य कसं जोपासायचं त्याचंही एक क्षण आपल्याला मिळालाय. मी शेवटच्या प्रश्नाकडे येते आणि ते व्यक्तिगत मूल्यांच्या बाबतीत आहे. एक खूप महत्वाची गोष्ट या सगळ्या त्यांच्या प्रवासात दिसून येते ती म्हणजे संकट प्रत्येकावर येतात, त्यांच्याही आयुष्यात खूप चढ उतार आले, पण नॉट गिव्हिंग अप, कुठल्याही प्रसंगात खचून न जाता खंबीरपणे उभं राहणं हे जे त्यांनी केलंय ते कुठून आलं आणि ते कसं प्रत्येकाने खरं म्हणजे आचरणात आणायला हवं. कारण करोनाच्या काळात आपण सगळेजणच थोडंफार या करोनाच्या संकटामुळेही खचून गेलोय. प्रत्येकाला व्यक्तिगत आयुष्यात काही ना काही चढ उतार आता जास्त प्रमाणात सहन करायला लागतात. याबद्दल थोडस सांगाल का की खचून न जाणं हे कसं जमवलं? बरोबर. हा माझा आता ही शेवटचा प्रश्न आहे. हो हो, आपण कन्क्लुडिंगलाच 1 तास होत आलाय, आता किती पिळायचं लोकांना ते. तर मी जरा जुन्या पिढीचा आहे थोडासा. 72 साली महाराष्ट्रात जो दुष्काळ पडला होता, तो दुष्काळ ज्यांनी बघितलाय वयाच्या 7व्या वर्षी, त्या माणसाला आयुष्यात अशक्य काहीच नसतं. ज्या भाजीला रानात वाटेवर उगवणाऱ्या ज्या भाज्या रानभाज्या असतात, ज्याला जनावर पण तोंड लावत नाही, त्या भाज्या तोडून आणून 7व्या वर्षी ज्यांनी घरी आणून दिलेल्या आहेत आणि त्याच्या भाज्या खाऊन काहीतरी करता आलेलं आहे, असे जे कोणी लोक आहेत त्यांना अशक्य हा शब्द कधीच असत नाही. कोरोना तर फार फार मच्छर आहे माझ्या दृष्टीने. मी जे फेसबुक लाईव्ह सलग 100 एपिसोड, जे सुमारे 125 तास, त्याच्यातनं अनेक लोक म्हणजे ते बऱ्याच, मॅडम तुम्ही साक्षीदार आहात त्याच्या, अनेकांनी सुसाईड थांबवलं. काहींनी करोना झालेले ते म्हणले की आम्ही 14 दिवस पण क्वारंटाईन नाही, 8व्या दिवशी घरी आलो. पण लाईव्ह मुळे ती एनर्जी मिळाली. आपण हेच करू शकतो ना, एकमेकांना देऊ शकतो जे आपल्याकडे आहे. त्याला मोटिवेशन हा शब्द खूप गुळगुळीत झालाय वापरून वापरून, नर्मदेच्या गोट्यासारखा. मोटिवेशन वगैरे काही नाही. मी तर लढतोय, तू पण लढ. रडायचं नाही, लढायचं. एकदा आपण स्वतःला म्हणायचं रोज सकाळी. मग बघा सांगतो, तो म्हणण्याचा वेळ पण फिक्स आहे. ती पण एक ट्रिक्स देऊन ठेवतो आणि थांबूया आपण. सकाळी सगळेजण स्नान करून झाल्यावर बाहेर येतात, त्या वेळेला दरवाजा उघडायच्या आधी हे वाक्य स्वतःशी म्हणायचं, लढायचंय, रडायचं नाहीये. आता तुम्ही म्हणाल की त्यावेळेलाच का म्हणायचं, तर सांगतो. स्नान करून झाल्यावर आपलं मन आणि शरीर निचरा झालेलं असतं, स्वच्छ झालेलं असतं, आपण फ्रेश असतो, मनाची पाटी कोरी असते. त्या क्षणी तुम्ही जे लिहाल ते दिवसभर तुमच्या डोक्यात राहतं. म्हणून त्या वेळेला ते साधायचं आणि लढणार, रडणार नाही असं म्हणा. अशक्य काही नाहीये या जगात, अशक्य खरं सांगतो काही नाहीये. मागे विष्णू मनोहर शेफ त्यांनी पण कार्यक्रमाला होत्या, ते म्हणलं की संधी मिळाली तर डीडी चंद्रावर पण म्युझिकल शो आयोजित करते. मला काहीच अवघड वाटत नाही त्याच्यात, काहीच अवघड नाही. अवघड काय आहे त्याच्यात, असं म्हणा तरी ना, अवघड काय आहे. आज नाही का तुम्ही सगळे इंग्लिश मधले सगळे प्युअर फॉरेन रिटर्न सगळी माणसं आहात, मी तुमच्यावर अस्खलित 1 तास झालं बोलतोय. अवघड काय आहे, कागद नाहीये, नोट्स नाहीयेत, काय नाहीये, अवघड काय आहे. हे स्वतःला म्हणायला शिका. हे एकदा जमलं मग अवघड काय नाही. आज इंदिरा इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सारख्या प्युअर कॉन्व्हेंट कॉलेजमध्ये कॉन्व्होकेशनला मी जातो, मराठीत बोलतो. सगळेजण माझ्या आधीचे पाहुणे इंग्लिश बोलत असतात, मी मराठीत बोलतो. माझं इंग्लिश कच्चं आहे तर मला न्यूनगंड नाहीच आहे. पण मला इंग्लिश कच्चं नाहीये थोडं सांगण्या एवढा अभिनय मला करता येतो पहिले 5 मिनिटं. थोडं शिकाबाज झालं. 5 भाषेतली 2-2 वाक्य मी पाठ केलेली आहेत. ती म्हणायची सुरुवातीला, नंतर म्हणायचं तुम्हाला आवडेल अशा भाषेत बोलू का इंग्लिशमध्ये बोलू, संपला विषय. मार्ग काढता येतात, प्रत्येक अडचणीवर मार्ग आहे. कारण ज्या कारखान्यात कुलूप बनतं त्याच कारखान्यात त्या कुलपाची किल्ली बनलेली असते. एवढंच मला सांगायचं. माझ्याकडचं संपलंय सांगून सगळं. बोर झाला असेल तर माफी असावी. आणि जिम वाल्यांना टीका करू नका, चुकीचा माणूस बोलावला असं, ते सगळं माझ्याकडे घेतो मी. चांगला बोलवला असेल म्हणजे ते क्रेडिट त्यांना आहे, बाकी काही नाही. जाता जाता शेवटचं मूल्य म्हणजे प्रामाणिकपणा, तो आपल्याला दिसतोच आहे की काय आहे तो. डीडी तुमचे खूप खूप आभार. आणि कार्यक्रमाचा समारोप करण्याआधी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. त्यांना स्वतःला अनम्यूट करून घ्यायला लागेल जर कोणाला विचारायचं असेल.
हॅलो मॅडम हा बोला. निलांबरी ताई, खूप खूप छान झाला आजचा कार्यक्रम. तुमच्यासाठी एक मला कॉम्प्लिमेंट द्यावीशी वाटते की तुम्ही म्हणजे चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आहात. थँक्यू. आणि माझ्या आयुष्यामध्ये इतकी बुद्धिमान व्यक्ती असावी स्त्री कॅटेगरी मधली असं मला मनापासून वाटायचं. आणि ती इच्छा पूर्ण झाली, कारण का तुमच्यासारख्या व्यक्तीचा 1-2 वेळा एक छान सहवास पण मिळाला मला. आणि आजचे तर प्रश्न पण तुमचे खूप छान होते, म्हणजे त्या प्रश्नातनं तुम्ही बोलतं करू शकला दीदींना पण. यू आर रिअली अमेझिंग लीलाबरी ताई. तुमच्या बुद्धीचा सगळ्यांना खरंच खूप उपयोग व्हावा आणि माझ्यासारख्या कलाकाराला तर व्हावं असं मला मनापासून वाटतं. तुमच्या माइंड जिमला माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट. थँक्यू. प्रश्न मिळाला असता तर बरं वाटलं असतं. काय प्रश्न प्रश्न मिळाला काय असता प्रश्न तर काय बरं विचारणार मी? माझ्याकडे प्रश्न नाहीच आहेत. ऑलरेडी त्यांनी इतकी उत्तरं आणि प्रश्न छान असल्यामुळे प्रश्नच नाही येत काही आता. नाही नो क्वेश्चन. करते आणि मेघानं माझं कौतुक करते, त्यामुळे मेघानं थँक्यू सो मच. कोणाला काही विचारायचंय का अजून प्रश्न? नाही तर मग मी समारोपाकडे येणार आहे. डीडी एक कोणाचं तरी असं म्हणणं होतं की डीडीचा नंबर शेअर करा. तर व्हॉट्सअप ग्रुप आपला जो माइंड जिमचा आहे तिथे डीडीचा नंबर आम्ही शेअर करतो त्यांना विचारून. आता प्रोग्राम मध्ये करण्यापेक्षा त्यांना जो नंबर चालेल, त्यांचा जे काही 1-2 नंबर असेल त्यातला मी व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करते. मी रिक्वेस्ट वाचली आहे तुमची चॅटवर ऑलरेडी. हा, कारण ओपन मध्ये नंबर देणं मला काहीच अडचण नाही. मी काही सेलिब्रिटी नाहीये. पण उगीच ते सकाळपासून गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग सुरू होतं आणि मी रिप्लाय अशा कुठल्याही मेसेजला देत नाही. त्याच्यामुळे मी ज्यांना खरंच गरज आहे त्या लोकांनाच नंबर मिळावा अशी माझी इच्छा असते. बाकी काय. अगदी बरोबर. मला वाटतं मी समारोपाकडे येते, कारण ऑलमोस्ट झाले. डिसेंबर महिन्यात आपली थीम कौटुंबिक स्वास्थ्य ही होती. 4ही सेशन माझ्या दृष्टीने खूप उत्तम झाली. आणि तुम्हाला सगळ्यांना जर असाइनमेंटच असेल तर वर्ष संपत आलंय. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे त्याचं एक स्टेटमेंट तुम्ही सगळ्यांनी लिहून काढा. त्यातल्या काय उणीवा आहेत एकमेकांशी बोलून एकत्र बसून त्या शेअर करा. त्यातले 10 कुठली तरी गोष्टी या वर्षात आपण कौटुंबिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी या 10 गोष्टी करायच्या असं शॉर्टलिस्ट करा. आणि ती जी लिस्ट असेल ना ती दिसेल अशा ठिकाणी लावा. मधून मधून ती लिस्ट बदलायची वेळ येते का आणि ती का आली असाही विचार करा. आणि मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या लोकांनी तर आपल्या कुटुंबासाठी अशी स्टेटमेंट्स लिहून काढली, गोल्स लिहून काढले, तर सगळ्यांबरोबर ती व्हॉट्सअप ग्रुपला शेअर पण करायची आम्ही व्यवस्था करतो. तुम्ही अनुराधाला किंवा मला ती पाठवा, आपल्या ग्रुपवर आम्ही ती शेअर करू. आणि त्याच्यातून सगळ्यांनी एका मोठ्या कौटुंबिक, म्हणजे जग हे आपण कुटुंब असं म्हणतो, तर एका मोठ्या वेलबिंग कडे आपण प्रवास सगळेजण एकत्र मिळून करू शकू. आणि नवीन वर्षासाठी मला वाटतं हे खूप महत्वाचं ठरेल. करोनातून आता आपण बाहेर पडतोय, हे सगळं एकदम होणार नाही आणि एका रात्रीत सगळं छान होणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. कारण ते आनंद किंवा समाधान याच्यासारखं आहे की ती अशी आनंद ही एकदा मिळवण्याची गोष्ट नसते. तसं कौटुंबिक स्वास्थ्य हे एका रात्रीत मिळत नाही, पण आपण तिकडे प्रवास करायला हवाय. डीडी तुमचे मनापासून, खरंच मनापासून खूप आभार. तुमचा विनयशील आणि प्रामाणिक या 2 गोष्टी मला परत एकदा खूप जाणवल्या. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. माइंड जिम पुढच्या वर्षात नवीन छान थीम्स घेऊन आम्ही परत येतोय आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर. हो, धनंजय देशपांडे, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम आपण इथे थांबतोय. परत भेटूया. धन्यवाद. थँक्यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.